माझा नमस्कार स्वीकार करावा देवी। सूर्यदेवा, आजवर असा एकही दिवस गेला नाही की मी तुम्हाला अर्घ्य द्यायला विसरले असेल। माझ्या आयुष्यात इतकी संकट आली, पण नेहमी मी तुम्हाला अर्घ्य दिले आहे। होय, ते मी जाणतोच। आज जेजुरी गडावर खूप उत्साहाचे वातावरण आहे। सगळे लोक आले आहेत, कारण आज गडावर नारद मुनींचे आख्यान ऐकायला मिळणार आहे। श्री खंडेरायांनी मणिमल्हाचा वध करून सर्वदूर शांतता प्रस्थापित केली होती। कृतयुगातील त्यांच्या अवतार कार्याचे प्रयोजन काय होते, ते सारे कसे घडले, काय काय घडले, हे ऐकण्यास सर्वजण उत्सुक आहेत। हो, मला देखील ते जाणून घ्यायचे आहे। मी देखील तितकीच उत्साही आहे। या आख्यानाच्या अनुषंगाने मला आणि बानूला आमच्या मूळ रूपाचे स्मरण होईल असे यांनी सांगितले, आणि मला ते साध्य करायचे आहे। होय, आणि तुम्ही नक्कीच ते साध्य कराल याची मला खात्री आहे देवी। या शोधात मला तुमचे सहाय्य हवे आहे सूर्यदेव। देवी, हे तुम्हीही जाणता की तुमच्या सहाय्यासाठी मी सदैव तत्पर आहे। सूर्यदेव, माझ्या मूळ रूपाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? आणि आख्यानातून मला आणि बानूला आमच्या मूळ रूपाचे स्मरण कसे होईल याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे? तुमचे मौन मला सारे काही सांगून गेले आहे। तुम्हाला जरी हे ठाऊक असले तरी तुम्ही मला ते सांगू इच्छित नाही। देवी, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही। श्री खंडेरायांनी तुम्हाला असे का सांगितले, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार, हे मात्र निश्चित। परंतु महादेवांच्या या शिवलीलेत मी हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे स्पष्टपणे मी तुम्हाला काही सांगूही शकत नाही। त्याबद्दल मला क्षमा करावी देवी। तुम्ही क्षमा मागू नका। तुम्ही धर्म संकटात याल असे मी तुम्हाला काहीही विचारणार नाही। परमनियतीच्या मनात जे असेल तेच होईल। आख्यानातून मी आणि बानू यापैकी जिला आपल्या मूळ रूपाचे प्रथम स्मरण होईल, तिला यांच्या सोबत यांच्या मूळ स्थानी जायला मिळेल। आणि यांच्या सोबत केवळ मी आणि मीच जाईन यावर माझा विश्वास आहे। देवा, तुम्ही आलासा आणि मला गडावर बोलवलं। म्या येऊन समद्यांसंग तुमची कथा ऐकावी असं सांगितलं। देवा, एकतर गडावर यायचं म्हणजे काही विपरीत घडू नये असं मला वाटतं। पर या कथेतून मला म्या कोण हाय हे मला समजणार आहे। देवा, म्या या जन्मात तुमची बानू असले तरी म्या खरंच कोण हाय हे मला कळावं असं मला वाटू लागलं आहे। सांगितलेलं समजण्यासाठी बी किरपा लागते। देवा, महाराज जे आख्यान मांडणार आहेत ते कळावं असं मला आशीर्वाद द्यायची। गवाधरनं देवघरातच बसली आहेस,
मागती आहेस देवाला? मोर काय वाढून ठेवलं आहे ते कळत नाही. देव तर कैलासाला जायच्या गोष्टी करतात. मी किती बी विचार केला तरी मला यातलं काय बी समजत नाही बघ. बर एक सांगते, देव तुला जे सांगत्याल ते करण्यासाठी तुला काय बी करावं लागलं तरी तू कर. पर मनात कंची बी शंका ठेवू नगस बघ. शंका नाही ग. हाय त्याला सामोरं जाता जाता देवांच्यात आणि माझ्यात अंतर नग पडाया. असं कसं पडल? आणि असं असतं तर देव स्वतः आख्यानाचं अवतान घेऊन आला असतं का? तुला एक कळत नाही का? हे आख्यान सुरू होणार म्हणजे काहीतरी संपणार, आणि संपणार तेव्हा मला किंवा म्हाळसाताईंना आम्ही कोण आहोत ते कळणार. आणि मला नाही ओळखता आलं तर? अगं पर त्याची तू आत्ताच का काळजी करतीयास? कारण जिला आधी कळल तिच्या संग देव कैलासात जाणार. असं झालं आणि मी एकलीच राहिले तर? पर या आधी तू असा विचार नाही करायचीस. तू असं म्हणायचीस का देव कुठं बी असला तरी तुला फरक नाही पडत, कारण देव तुझ्या आत आहेत. देव तुझ्या संग असलं काय का नसलं काय तुला काय बी फरक पडत नाही, कारण तुझा जीव तू देवांच्या पायाशी ठेवला आहेस. तू म्हणतेस ते बी बराबर आहे. पुढचा विचार नग कराया. आता जे आहे तो ह्यांचा आशीर्वाद म्हणून पदरात घ्यायचा. मल्हारी चरित्राचा एक नवा अध्याय, नव पर्व सुरू होणार आहे. आणि त्यानंतर हा अवतार सोडून मी माझ्या प्रिय अशा कैलासात पुन्हा जाणार. ह्याच टप्प्यावर म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगा मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. नारद मुनी जे आख्यान सांगणार आहे त्यात अनेकदा असे प्रसंग येतील की जेव्हा म्हाळसाला कदाचित सारं काही आठवल्याची जाणीव होईल. जसे ते म्हाळसाला वाटेल तसेच ते बानूला देखील वाटणार आहे. हे आख्यान म्हणजे त्या दोघींसाठीही एक साधना आहे. मनुष्याला कोहम अर्थात मी कोण आहे ह्याचा प्रत्यय येणे एवढे सोपे नव्हे. आज बानू ह्या गडावर येणार. आज पहिल्यांदा बानू, म्हाळसा आणि मी एकत्र मल्हारी चरित्र श्रवण करणार. म्हाळसा आणि बानू ह्या दोघीही आपापल्या परीने माझ्या बरोबर मूळ स्थानी जाण्यासाठी प्रयत्न करतील. हे आख्यान ऐकत असताना स्वतःला शोधता शोधता म्हाळसा बानूला आणि बानू म्हाळसेलाच शोधायचा प्रयत्न करेल. आणि त्या दोघी जितका अधिक प्रयत्न करतील तितकेच त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण लवकर होईल.
आणि माझे हे अवतार कार्य संपून मी कैलासात जाईन. अहो किती उशीर. सर्वजण आपली प्रतीक्षा करत असतील. यात हसण्यासारखं काय आहे? आज माझ्या आधी तुम्ही राज्यसभेत जाण्यासाठी तयार झाला आहात आणि म्हणूनच मलाच उशीर झाला आहे असं म्हणताय, नाही का? हो, राज्यसभेत आज कधी एकदा जाते असं झालं आहे मला. आजचा दिवस विशेष आहे. आज विवाहानंतर बानू पहिल्यांदाच राज्यसभेत येणार आहे. सर्वच जण बानूची वाट बघत आहेत. राज्यसभेत बाणा येणार यासाठी सगळे उत्सुक आहेतच. परंतु देवी, अजून राज्यसभा सुरू होण्यासाठी काही कालावधी उरला आहे. चालेल, आपण सर्वांच्या आधी तिथे पोचलो तरीही चालेल. परंतु आता आपण निघूया. कधी एकदा तिथे जाते असं झालं आहे मला. तुमच्या आज्ञेबाहेर का आहे मी? चला. देवी, तुम्ही अशा अचानक थांबलात? आज बानू राज्यसभेत येणार याची उत्सुकता जरी असली तरी एक गोष्ट माझ्या आत्ता लक्षात आली. ती कोणती? आज राज्यसभेत बानू कुठे बसणार हे अद्याप ठरलेलं नाही. होय देवी, ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली. आज बानू राज्यसभेत कुठे बसणार यावरून श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. ते मलाही दिसतंय. म्हणूनच मला तुम्हाला एक सांगायचं आहे. देवी, तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते स्पष्ट सांगा. आज बानूच्या स्थानावरून राज्यसभेमध्ये वाद झाले तर तुम्ही त्यात पडू नये. देवी, अहो, एक प्रधान म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडायला नको का? हो, परंतु एक प्रधान म्हणून तुम्ही बानूला बसण्यास जे स्थान द्याल ते म्हाळसा देवी मान्य करतील? नाही करणार. आधीच बानू बद्दल त्यांच्या मनात राग आहे. त्यात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात असं कुणी हस्तक्षेप करणं त्यांना आवडणार नाही. परंतु ह्यावर काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल. ते श्री खंडेरायांना ठरवू द्या. तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. चला, निघूया आता. हो, चला. अरे गणोबा, या आधी कधी तू आख्यान ऐकलं होतं का? नाही बाबा. अरे आपल्या देवाची कथा ऐकायला मिळणार आहे म्हणून मला कधी असं झालंय की कधी आख्यान ऐकायला मिळतंय. आणि आख्यान ऐकायला कोण कोण गडावर येणार आहे ती हे तरी माहिती आहे का? बाबा, नारद मुनी येणार आहेत आणि मोठमोठ्या लोकांनी अवतान बी झाडलेलं आहे. हा, अजून एक कळलं का तुला? ते सांगितल्याशिवाय कसं कळलं रे? अरे या सोहळ्यामध्ये बानुबाई चौथा गडावर येणार आहे ती. बानुबाई? अरे काय सांगतोस काय? हा, तुला कसं ठाव? अरे चाकरीला तर हाय नव म्या. देवानी चौथा बोलवलं हाय बानुबाईस मी. अहो दादा, बानुबाई येणार आहेत असं म्हणतास? वय वय, पर तुम्हाला कसं कळलं? अहो आता तुम्हीच बोलला म्हणून कळलं. आम्ही कधी भेटलो नाही बानुबाईसनी, पण तुम्ही सांगा की आम्हासनी कशा आहेत बानुबाई? कशा आहे ती म्हणजे चांगल्याच आहे ती. आव तसं नव दादा, म्हणजे बानुबाई कशा दिसतात, कशा बोलतात हेच विचारायचं होतं. तुम्हाला काय करायचं नसत्या चौकशा? तसं नाही दादा, म्हणजे महासादेवींबद्दल आम्ही एवढं समजा ऐकले. महासादेवी राजवाड्यात असतात आणि राज्यात बी येतात, त्यामुळे समदेशनी दर्शन होतं हो त्यांचं. पण बानुबाई कधी वाड्याच्या बाहेर दिसत नाही तो, म्हणून थोडं त्यांच्याबद्दल विचारावंसं वाटलं, दुसरं काय नाही. तुम्ही या बायकांचं मनावर घेऊ नका. आल्यापासून सारखं चाललंय, देवाची दुसरी बायको बी बघायला मिळेल, दुसरी बायको बी बघायला मिळेल. अरे इथं आख्यानाला आलायत का देवाची बायको बघायला आलायत? हा, अरे गणोबा जाऊ द्या, म्या सांगतो बानुबाई कशा आहेत त्या. बानुबाईसनी बघितल्यावर तुमचं हातच जोडलं जातं बघा. मोठे शिवभक्त आहेत त्या. देवाची पूजा केल्याशिवाय, निवद दाखवल्याशिवाय पाणी बी पित नाही. आणि कोणी मोर आलं ना मायनं बोलते. आणि
बानूबाई दिसाय कशा आहेत? आता म्या तरी जेजुरी सोडून कधीच गेलो नाही, पण अख्ख्या जेजुरी मध्ये एवढी सुंदर बाई म्या तरी बघितली नाही. अरे काय बोलतोस काय? अरे कोणी ऐकलं तर चाकरी घालून बसशील. अरे अरे चला चला, हा. आम्हाला लय काम आहे. हा, चला 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 चला. म्हाळसा कुठे गेली असावी? तेव्हा ना राजसभेकडे आम्ही प्रस्थान करायला हवं होतं. तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो, तुझीच प्रतीक्षा करत होतो. राजसभेत आजपासून नारद मुनी आख्यान सांगणार आहेत. आख्यानाच्या अनुषंगाने आम्हा दोघींनाही आमच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. त्यासाठी सूर्यदेवांकडे मी सहाय्य मागायला गेले होते. काय म्हणाले सूर्यदेव? काही नाही. निघूयात. मला तुमच्याशी अजून एका गोष्टीबद्दल बोलायचे आहे. कोणत्या? आज बानू प्रथमच गडावर येणार आहे. राजसभेत विवाहानंतर ती प्रथमच येणार आहे. याचे सर्वांनाच कुतूहल आहे आणि गडावर हीच चर्चा सुरू आहे. ते स्वाभाविकच आहे. पण म्हाळसा, तुला माझ्याशी कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे? सांगते, पण त्याआधी मला माझ्या मूळ रूपाचे प्रथम स्मरण होईल आणि तुमच्यासोबत तुमच्या मूळ स्थानी मी येईन असा मला आशीर्वाद द्यावा. त्याआधी तुला मला काय सांगायचे आहे ते सांग. आज बानूला राजसभेत कोणते स्थान द्यावे हे मी ठरवेन. काय झाले? म्हाळसा, राजसभेत एखाद्या अतिथीला कोणते स्थान द्यायचे हे प्रधानजींना ठाऊक आहे. हे सारं तेच बघतात, तेव्हा ह्यामध्ये आपण लक्ष न दिलेलं बरं असं मला वाटतं. पण आज ते मी ठरवणार आहे. म्हाळसा, ह्या आख्यानाच्या अनुषंगाने तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे असा आशीर्वाद तू काही क्षणापूर्वी मागत होतीस. आणि आता राजसभेत बानूला कोणते स्थान द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार तू मागते आहेस. होय. म्हाळसा, पण ह्या क्षणी ह्या दोन गोष्टींपैकी एकच गोष्ट मी तुला देऊ शकतो. एकतर या आख्यानाच्या अनुषंगाने तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल असा आशीर्वाद देऊ शकतो, नाहीतर राजसभेत बानूला कोणते स्थान द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार मी तुला देऊ शकतो. म्हाळसा, आता तूच ठरव तुला काय हवे ते.